नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आता उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे आणि पाठोपाठ एक एक पक्षाच्या उमेदवारांची यादी समोर यायला लागलेली आहे. तरीही अजून महायुतीमध्ये पण तीनही मित्र पक्षांमध्ये जागा वाटपावर एकमत झालं आणि सगळं काही म्हणजे कुठचाही वाद न होता संपलं असं दिसत नाहीये. पण सगळ्यात घोळ जो आहे तो महाविकास आघाडीचा आहे. लोकसभेचं यश यांच्या डोक्यात इतकं गेलंय की तिथून ते जमिनीवर उतरायला तयार नाहीत आणि अशा वेळेला भारतीय जनता पक्षाने महायुतीतून लढताना आपल्या 99 उमेदवारांची यादी जाहीर केली. त्याविषयी मी वेगळा विवेचन माझं करणार आहे ते करणार आहे. पण ती यादी बघितल्यानंतर मला जर सगळ्यात पहिलं समाधान कुठलं वाटलं असेल तर निदान 2-3 उमेदवार असे आहेत की ज्यांची नावं उमेदवारी यादीत बघून मला बरं वाटलं. त्यापैकी देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि तिसरा उमेदवार जो आहे तो चंद्रकांत दादा पाटील आहे. खरं सांगायचं तर मित्रांनो, चंद्रकांत दादा पाटील हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. अनेक कारणासाठी जिव्हाळ्याचा विषय. परिचय झाल्यापासून मी तसा नेत्यांना फारसा भेटणारा नाही, पण कार्यक्रमाच्या निमित्ताने चंद्रकांत दादांची एक दोनदा भेट झाली, जास्त झाली असेल. पण माझं पुण्याचं घर जे आहे तिथून अक्षरशः चंद्रकांत दादांचा जो वास्तव्याची जागा आहे तो बंगला हाकेच्या अंतरावर आहे. आणि एकदा मी त्यांच्याकडे येतो म्हणालो होतो तर तेच म्हणाले, नको मीच तुमच्याकडे येतो, आणि ते माझ्या घरी येऊन गेले होते. कोथरूड भागातच माझं घर आहे. पण जो जिव्हाळा या माणसाने दाखवला त्याचं कौतुक वाटलं. आणि मी कधी कुठच्या राजकीय नेत्यांना सल्ला देत नाही, पण चंद्रकांत दादा पाटील हा कदाचित एखाद का दुसरा असेल की ज्याला मी काही राजकीय शहाणपण शिकवण्याचा प्रयत्न केला. मी तो आगाऊपणा करत नाही, मला तो पटत नाही. पण ज्या वेळेला एखादा माणूस जाणीवपूर्वक बदनामीच्या गर्तेत ढकलण्याचा प्रयत्न केला जातो, टार्गेट केला जातो, तेव्हा तो परिचयाचा असो अपरिचित असो, त्याच्या पाठीशी समर्थनाला उभं राहणं हे मी पत्रकार म्हणून माझं नेहमी कर्तव्य मानलेलं आहे. आणि म्हणूनच एकदा एका वक्तव्याला त्यांच्या वादग्रस्त बनवून त्यांच्या तोंडाला काळं फासण्यापर्यंत जो हलकटपणा झाला होता, तेव्हा मात्र मी चिडून अजिबात परिचय नसताना सुद्धा चंद्रकांत दादा यांच्या समर्थनाला ठामपणे उभा राहिलो होतो. आणि त्यानंतरच आमची भेट झाली. किंबहुना दादांचा किंवा त्यांच्या पत्नीचा, त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांचा मला फोन आला. तर म्हटलं, मी मला अगत्य वाटलं म्हणून केलेला आहे व्हिडिओ. माझा काही परिचय नाही किंवा मला त्यांची बाजू घ्यायची असं नाही. पण कोणालाही अकारण टार्गेट केलं जातं आणि त्याच्यातला कार्यकर्ता मारून टाकण्याचा प्रयत्न होतो. तर मी त्या एका नेत्यापेक्षा कार्यकर्त्याच्या समर्थनाला धावणारा आहे. आणि म्हणूनच चंद्रकांत दादांचं समर्थन करणारा व्हिडिओ मी केला होता. आणि तिथून मग त्यांच्या पुढाकारामुळेच आमचा परिचय झाला वगैरे वगैरे. आणि म्हणूनच आत्ता सुद्धा 99 उमेदवारांच्या यादीमध्ये चंद्रकांत दादांचं नाव आल्यानंतर मला बरं वाटलं. कारण चंद्रकांत दादा ज्या विभागाचे आमदार आहेत त्या विभागामध्ये मतदारसंघाच्या अगदी सीमेवर, पण खडकवासला मतदारसंघात माझं घर येतं, पण तरीही चंद्रकांत दादा या माणसाशी परिचय झाल्यानंतर त्यांच्या एक दोन कार्यक्रमाला मी गेलो आणि त्यामध्ये त्यांच्या भोवताली किंवा त्यांच्या सभोवती असलेले पक्षाचे कार्यकर्ते किंवा पक्षाशी थेट संबंध नसताना सुद्धा चंद्रकांत दादांच्या प्रोत्साहनामुळे त्यांच्या भोवती गोळा झालेले कार्यकर्ते बघायला, अनुभवायला मिळाले. तेव्हा मला असं वाटलं की आमदार कसा असावा याची व्याख्या किंवा एक नमुनेदार मॉडेल म्हणून चंद्रकांत दादा यांचा उल्लेख झाला पाहिजे. तुम्हाला आठवत असेल तर गेल्या 5 वर्षापूर्वी जेव्हा चंद्रकांत दादा यांना
कोथरूडचं उमेदवार भाजपने बनवलं, त्याच्यावरून प्रचंड वादळ उठलेलं होतं. प्रचंड वादळ उठलेलं होतं. त्यांच्या नावापासून त्यांची खिल्ली उडवलेली होती. हे सगळे टाकीचे घाव सोसत जेव्हा माणूस नुसता पक्षाच्या बळावर निवडून आला, तेव्हा तिथेच न राहता जेव्हा त्या परिसराला, त्या मतदारसंघाला आपलंसं करायला बघतो आणि त्यामध्ये यशस्वी होतो, तेव्हा त्याची पाठ थोपडणं मला अगत्याचं वाटतं. कारण चंद्रकांत दादा यांचे आज स्वतःचा किल्ला करून टाकले. हे मी कशाच्या आधारे सांगतो लक्षात घ्या, की गेल्या निवडणुकीचा उल्लेख केल्याशिवाय आजची कोथरूड आणि चंद्रकांत दादांची उमेदवारी याचं पूर्ण वर्णन होऊ शकणार नाही. 5 वर्षापूर्वी कोल्हापूरचे मूळ असलेले चंद्रकांत दादा कोथरूडला उमेदवार झाले, तेव्हा त्यांना सुरक्षित मतदारसंघ म्हणून तिथे आणलं होतं. आणि त्याचं राजकारण होतं त्यामागे, की उठसूट शरद पवार असोत किंवा काँग्रेस राष्ट्रवादीचे लोक असोत, ते चंद्रकांतदादा पाटील हे बीजेपीचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते आणि ज्यांना थेट निवडणूक लढवता येत नाही, विधानसभेत निवडून येता येत नाही, म्हणून चंद्रकांतदादांची खिल्ली उडवली जात होती. तेव्हा पवारांच्या आणि राष्ट्रवादीच्या नावावर टिच्चून दादांना विधानसभेत निवडून आणायचं हा पक्षाने निर्णय घेतला, भारतीय जनता पक्षाने, आणि त्यांना अत्यंत सुरक्षित जागा म्हणून कोथरूड या मतदारसंघात उमेदवारी देण्यात आली. कारण तिथे आपल्या कामाने मतदारसंघ बांधणाऱ्या मेघा कुलकर्णी यांची ती जागा होती, त्या नाराज झाल्या. ही सगळी वस्तुस्थिती आहे. आज त्यांचंही त्यांच्यावरचा अन्याय दूर झालेला आहे, त्यांना राज्यसभेत पुनर्वसन करून मिळालेलं आहे. पण यानंतरच्या काळात गेल्या 5 वर्षात चंद्रकांत दादांनी ज्या प्रकारे कोथरूड आपलं घर बनवलं, आपलं कुटुंब बनवलं, याचं 2 कार्यक्रमातून मला स्वतःला अनुभव आला. आमदार जेव्हा होतो तेव्हा त्याच्यावर एक आरोप सरसकट होत असतो, की यांनी आमच्या मतदारसंघासाठी काय केलं, यांनी आमच्या मतदारसंघासाठी काय केलं. 5 वर्ष निवडून गेली, झालं काय, असं लोक विचारतात. आणि त्याचं एक कारण असं असतं, की ज्या वेळेला एक आमदार किंवा खासदार किंवा नगरसेवक निवडून येतो, तेव्हा त्या परिसरामध्ये सार्वत्रिक पातळीवर, सार्वजनिक पातळीवर आणि सरकारी पातळीवर कुठच्या कुठच्या विकास योजनांचा लाभ तिथल्या मतदाराला, नागरिकाला मिळतो, यावरच त्याचं मूल्यमापन होत असतं, मूल्यांकन होत असतं. आणि या बाबतीत चंद्रकांत दादांची परिस्थिती अशी, की ते प्रदेशाध्यक्ष होते दीर्घकाळ आणि दुसरीकडे मंत्री पण राहिलेले. आणि म्हणूनच त्यांच्याकडून मतदारांच्या आसपासच्या लोकांच्या अपेक्षा जर असतील तर त्या गैरलागू म्हणता येणार. पण या अपेक्षेच्या पलीकडे जातो असा एखादा आमदार, असा एखादा उमेदवार किंवा असा एखादा नेता मला फार कौतुकाचा वाटतो. आणि त्याचं कारण असं, की तुम्ही चंद्रकांत दादांच्या एका सहकार्याने मला ही सगळी माहिती पाठवली, की चंद्रकांत दादांनी 5 वर्षामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये काय काय कामं केली. ती फार मोठी यादी आहे. ती त्यांच्या क्षेत्रामध्ये, मतदार क्षेत्रामध्ये आणि मतदारांपर्यंत भाजप आणि चंद्रकांत दादांचे कार्यकर्ते नक्की पाठवतील, फॉरवर्ड करतील. त्याची जंत्री मी इथे देण्याची गरज नाही. मग तरीही मी हा विषय का करतोय, की एका मतदारसंघामध्ये, विधानसभेमध्ये, कायदे मंडळामध्ये प्रतिनिधित्व करताना फक्त आपली घटनात्मक जबाबदारी पार न पाडता त्या पलीकडे जाऊन त्या मतदारसंघासाठी आपण काय करू शकतो याचा विचार करून काम करणारा आमदार म्हणून मला चंद्रकांत दादा महत्वाचे वाटतात. ते मंत्री आहेत, मंत्री म्हणून त्यांच्याकडे अधिकार आहेत किंवा साधनं आहेत, त्यातून त्यांनी काय केलं हे माझ्या दृष्टीने खूप दुय्यम आहे. एखादा आमदार सरकारी योजना, विकास योजना आपल्या विभागात आणतो. आता उदाहरणार्थ लाडली बहिणा योजना असेल किंवा आणखीन खूप योजना आहेत सरकारच्या, केंद्र सरकारच्या, त्या चंद्रकांत दादाने आणल्या असतील तर त्याचं मला कौतुक नाही. ती त्यांची जबाबदारी होती, ती त्यांचं कर्तव्य होतं. पण आपल्या मतदारसंघामध्ये जी साधनं उपलब्ध आहेत, जे मनुष्यबळ उपलब्ध आहे आणि जी काय माणसं सुखसंपन्न असलेली आहेत,
त्यांना आपल्याच मतदारसंघातल्या गरजू आणि गरिबांच्या मदतीला आणून उभं करणं, हे चंद्रकांत दादांनी कोथरूडमध्ये केलेलं सगळ्यात मोठं काम आहे असं मला वाटतं. माझी काय ती भाजपची उद्योग आघाडी म्हणून आहे, त्यांच्यातर्फे माझी 2 व्याख्यानं आतापर्यंत गेल्या 2 वर्षात झालेली आहेत. आणि त्या निमित्ताने व्यावसायिक, बिझनेसमन, उद्योगपती, व्यापारी अशा स्वरूपाचा एक गोतावळा चंद्रकांत दादांनी आपल्या मतदारसंघात उभा केला. आणि तो गोतावळा सरकारकडून काय मिळेल यासाठी प्रयत्न करणारा नाही, तर आपल्याकडे जी साधनं आहेत त्याचा आपल्या परिसरातल्या लोकांना काय उपयोग करून देता येईल आणि त्यांचं जीवनमान उंचवण्यासाठी काय करता येईल या दृष्टीने प्रयत्न करणारी ही उद्योग आघाडी किंवा काय ती असेल बिझनेस आघाडी, त्याला चंद्रकांतदादांनी मोटिवेट केले. म्हणजे तिथून जवळ कुठेतरी पौड जवळ काय भुगाव म्हणून आहे, तिथे ज्येष्ठ नागरिकांसाठी एक विश्रांती स्थान परिसर निर्माण केलाय, निसर्गरम्य असा एक परिसर निर्माण केलाय. आणि तिथे या ज्येष्ठ नागरिकांना राहण्याची आणि जवळपास विनामूल्य राहण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. आणि त्याचं मोटिवेशन त्या उभारणाऱ्यांनी चंद्रकांत दादांकडून घेतलं हे कळल्यावर मला फार बरं वाटलं. कारण लक्षात घ्या की आपल्याकडे साधन संपत्ती आहे, त्याचा सगळा अधिकार आपण आहे, आपण कमावलेले पैसे, ही भावना बाजूला ठेवून आपण समाजाचं देणं लागतो, ही धारणा आपल्या परिसरातल्या सुखवस्तू लोकांमध्ये निर्माण करणं आणि त्याचा उपयोग त्याच परिसरातल्या किंवा आसपासच्या परिसरातल्या गरजूंसाठी करण्याला प्रोत्साहन देणं, हे माझ्या मते नेतृत्वाचं सगळ्यात मोठं कौशल्य आहे. आणि ते दादांनी केलंय. आणि अशा रीतीने लहान मोठ्या अनेक संस्था, सर्वसाधारणपणे तरुण मंडळ, गणेशोत्सव मंडळ, नवरात्रोत्सव मंडळ किंवा अशी जी मंडळ असतात त्यांना सगळे आमदार मदत करतात, अगदी आर्थिक मदत करतात वगैरे. पण त्या पलीकडे काही संस्था उभारायला त्यांना प्रोत्साहित करणं, हे जे काम चंद्रकांत दादांनी केलंय, तो असा आमदार महाराष्ट्राच्या 288 मतदारसंघाला मिळाला, कुठल्याही पक्षाचा असेल. पण तो चंद्रकांत दादांप्रमाणे संघटनात्मक काम करून सामाजिक पुरुषार्थ निर्माण करणं आणि त्यातून त्या परिसरातल्या लोकांचं जीवनमान उंचावणं यासाठी प्रयत्न करणारा आमदार असेल तर महाराष्ट्राचं विकास व्हायला केंद्र सरकार, राज्य सरकार याची गरज नाही. इतकं तिथलं तिथलं पोटेन्शियल, तिथली तिथली क्षमता ही अधिक परिणामकारक रीतीने वापरता येईल. मी जगात अनेक समाज उभे राहिले वगैरे वगैरे पत्रकारिताच्या दृष्टीने अभ्यास करताना अनेक राष्ट्र कशी उभी राहिली, ती सबळ कशी झाली, सशक्त कशी झाली, महाशक्ती कशी झाली याचा अभ्यास केलेला आहे. या सगळ्या देशांमध्ये अशा छोट्या छोट्या पातळीवर जे काय प्रयोग आणि हे झालं, त्या प्रयोगातून तो जो समाज उभा राहिला, त्यातून आपोआपच राष्ट्र उभं राहिलं. म्हणजे आपल्या पातळीवर मी नेहमी एक उदाहरण देतो की त्या रामायणातला राम सेतूचा जो किस्सा आहे, तिथे एक खार आपल्या शेपटीत अडकतील, चिकटतील तेवढे वाळूचे कण घेऊन त्या रामसेतूच्या उभारणीला मदत करत होती. आपल्या जागी खारीचा वाटा उचलणारी जी खार आहे, ते रामायणातला रामापेक्षाही मोठा आदर्श मी मानतो. आणि म्हणूनच देशामध्ये जर 5-6 हजार आमदार असतील आणि 25-30 हजार नगरसेवक वगैरे प्रतिनिधी असतील, या प्रत्येकाने या पद्धतीने काम केलं तर जीवनामध्ये आणि समाजामध्ये समाधानाचं वातावरण निर्माण व्हायला मदत होईल. आणि त्यासाठी काय काय करता येतं याचा एक त्याला टेक्स्टबुक म्हणता येईल, पाठ्यपुस्तक म्हणता येईल, हे चंद्रकांत दादांनी गेल्या 5 वर्षामध्ये कोथरूड या आपल्या विधानसभा मतदारसंघात उभं केलं. आणि त्याचं प्रतिबिंब तुम्हाला काल परवा जी लोकसभेची निवडणूक झाली त्या निवडणुकीच्या मतदानात पडलेलं दिसून येतं. महाराष्ट्रामध्ये जे 288 विधानसभा मतदारसंघ आहेत त्यामध्ये कोथरूड मतदारसंघ सुद्धा येतो, जो पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये आहे.
त्यात पुण्याच्या मतदानामध्ये जवळजवळ 52 लाख मतांचं मताधिक्य ह्या कोथरूड मतदारसंघातून पुण्याच्या भाजप आणि महायुतीच्या उमेदवाराला मुरलीधर मोहोळांना मिळालं. ते जितकं भाजपचं आहे तितकंच ते 52 लाखाचं मताधिक्य हे चंद्रकांत दादा पाटील यांचं कर्तृत्व आहे. किंबहुना चंद्रकांत दादा पाटील यांनी जे काय 5 वर्षात काम केलंय त्यानंतर त्याला काही ती मान्यता ही राष्ट्रीय पातळीवर मिळायची असेल तर त्याचं प्रतिबिंब लोकसभेच्या मतदानातून पडलं पाहिजे असं तिथल्या मतदाराला वाटलं. लक्षात ठेवा, महाराष्ट्रात किंवा देशात ज्या निवडणुका झाल्या त्यावेळेला भाजपने आता 6 महिन्यापूर्वी आपलं मताधिक्य कमावलंय. अशा वेळेला पुण्याची जागा राखली जात असताना त्यातला जो मोलाचा वाटा आहे तो कोथरूडने उचललेला आहे. चंद्रकांत दादा जिथले आमदार आहेत तिथून उचलला गेलाय आणि तो चंद्रकांत दादांनी उचलला म्हणण्यापेक्षा चंद्रकांत दादांनी ज्यांना प्रोत्साहित आणि मोटिवेट केलं अशा कोथरूडच्या मतदारांनी उचललेला तो वाटा आहे. आणि म्हणून मला असं चंद्रकांत दादांच्या कामाचं कौतुक वाटतं की त्याचा देखावा गाजावाजा कमी, पण मूलभूत पाळंमुळं रुजवण्याचं जे काम आहे ते फक्त आपल्या पक्षाची लोकप्रियता, आपल्या पक्षाचं संघटन वाढवणं यासाठी नाही, तर प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक विभागामध्ये, प्रत्येक कॉलनीमध्ये, प्रत्येक वस्तीमध्ये आपण समाजाचं देणं लागतो ही भावना जागी करून त्यातून जी एक सामाजिक पुरुषार्थ जागवण्याची प्रक्रिया आहे ती चंद्रकांत दादांनी या कोथरूडमध्ये केली. आणि म्हणून मला ते कौतुकाचं वाटतं. 5 वर्षापूर्वी ज्या माणसाच्या विरोधात सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, जे जे कोणी विरोधक होते त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एकमेव उमेदवाराला पाठिंबा दिला होता. भाजपमध्ये नाराजीचा सूर होता आणि दुसरीकडे सगळ्या विरोधकांनी एकत्र येऊन तिसऱ्या पक्षाला पाठिंबा देण्याचं का तर चंद्रकांत दादाला पाडायचं. हा जो नकारात्मकता होती त्या नकारात्मकतेला उफराट काही बोलण्यापेक्षा चंद्रकांत दादांनी पहिल्यांदा तो मतदारसंघ जिंकला आणि आज त्या मतदारसंघातल्या सामान्य जनतेने, मतदाराने पुरुषार्थ जिंकून दाखवलेला आहे. आणि म्हणून जेव्हा ही 99 उमेदवारांची यादी आली त्यामध्ये सहजगत्या निवडून येणारे देवेंद्र फडणवीस असतील, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असतील, यांच्या बरोबरीने चंद्रकांत दादांचं नाव बघून मला बरं का वाटलं की चंद्रकांत दादांनी हा मतदारसंघ बांधला. जितक्या बारामतीवर हक्काने शरद पवार किंवा पवार कुटुंबीय बोलू शकतं आज जवळजवळ 50 वर्षानंतर, त्याची पायाभरणी कशी झाली होती याची चुणूक आपल्याला कोथरूडमध्ये बघता येते. पण एक भाग महत्वाचा आहे की इथे प्रत्येक संस्थेत आपलं काहीतरी स्थान ठेवणं हा चंद्रकांतांचा हेतू नाहीये. सल्लागार म्हणून राहणं, त्यांना मार्गदर्शन करणं, त्यांना मोटिवेट करणं. आणि मतदार किंवा सामान्य माणूस कामाला लागला तर कुठच्याही सरकार सत्तेपेक्षा तो किती स्वयंभू आणि पराक्रमी होऊ शकतो याचा एक काय तो पाठ निर्माण केला चंद्रकांत दादांनी. आणि त्याचं मला आनंद झालेला आहे. मला माहित नाही ते कधी अर्ज भरणार आहेत काय, पण चंद्रकांत दादा निवडून येणं ही आता चंद्रकांत दादांची गरज राहिलेली नाही, भारतीय जनता पक्षाची गरज राहिलेली नाही, ही कोथरूडच्या सामान्य मतदाराला आपली गरज वाटायला लागली. हे चंद्रकांत दादांनी 5 वर्षात केलेलं सगळ्यात मोठं काम आहे असं मी मानतो. पक्षासाठी एक जागा पक्की करणं, पक्षाचा त्याला किल्ला बालेकिल्ला बनवणं हे सगळे राजकारणी करतात, पण मतदाराला, तिथल्या सामान्य जनतेला चंद्रकांत दादांनी ज्या प्रकारे एकत्र एखाद्या सुंदर कपड्यासारखं विणून एकत्र केलेलं आहे त्यातून जो समाज घटक जोडला गेलेला आहे आणि अजूनही घडण्याची प्रक्रिया चालू आहे. मला असं वाटतं की चंद्रकांत दादांनी हे एक मॉडेल म्हणून आणि भारतीय जनता पक्षाने पक्ष, संघटना आणि आमदार यांनी कसं काम करावं
याचा एक आदर्श उदाहरण म्हणून आपल्या सगळ्या मतदारांना कोथरूडमध्ये ज्या पद्धतीचं काम चंद्रकांत दादा करतात ते दाखवलं पाहिजे, समजावलं पाहिजे. मग असल्या तडजोडी, जागा वाटप, तिकीट वाटप याचं महत्व कसं नाही हे लक्षात येईल. हे लक्षात येईल. कारण मित्रांनो, हा माणूस संघाचा स्वयंसेवक होता, संघाचं काम केलं, अभाविपचं काम केलं, पण ते काम करताना माणसं कशी जोडायची असतात हे शिकला. आणि ती जोडलेली माणसं एका मतदारसंघात सगळा जनमानस जोडून घेण्याचा पराक्रम त्यांनी करून दाखवलाय. त्याचा मला आनंद झालाय. व्यक्तिगत पातळीवर ठीक आहे, ओळख आहे वगैरे ठीक आहे, पण एक चांगलं काहीतरी असतं, त्याला जेव्हा प्रोत्साहन दिलं जातं, त्याची जेव्हा पाठ थोपटली जाते, तेव्हा त्याचं कौतुक मला करावं असं वाटतं. आणि म्हणून चंद्रकांत दादा पाटलांना पक्षाने पहिल्या फेरीत फटाफट उमेदवारी देऊन टाकली. त्यासाठी चंद्रकांत दादांचं मी अभिनंदन करणार नाही, मी भारतीय जनता पक्षाचं अभिनंदन करेन. मित्रांनो, आता इथेच सांगतो. विषय आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.